आज 20 तारीख आहे आणि 20 जून आहे। मागच्या वर्षी मला असं वाटतं की बरोबर 4:30 वाजता स्वाभिमानी उठावाला याच दिवशी सुरुवात झालेली होती आणि आज मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम करत असताना या गोष्टीचा मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना सार्थ अभिमान आहे की वंदनीय बाळासाहेबांनी जो विचार शिवसैनिकांना दिलेला होता की कधीही काँग्रेस पक्षाबरोबर युती करू नका, कधीही काँग्रेस पक्षाबरोबर जाऊ नका आणि अशी जाण्याची जर वेळ आली तर मी शिवसेनेबाबत देखील निर्णायक निर्णय घेईन, अशा पद्धतीची भूमिका वंदनीय बाळासाहेबांनी जी मांडलेली होती त्या स्वाभिमानाचा विचार घेऊन याच तारखेला मागच्या वर्षी याच वेळेला स्वाभिमान विचाराला सुरुवात झाली होती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली। आज पत्रकार परिषदेमधलं महत्त्वाचं कारण हेच आहे की आजच्या दिवसाला अनेक लोकांनी हिणवलेलं आहे, आम्हाला हिणवलं आहे। काही लोक सांगतात की हा गद्दार दिन आहे, काही लोकांनी सांगितलं हा खोके दिन आहे। मला असं वाटतं की जे स्वतःशी निगडीत असलेले शब्दप्रयोग आमच्या बाबतीमध्ये करण्यासाठी विरोधकांनी कालपासून सुरुवात केलेली आहे। मला दोनच प्रश्न ह्या बाबतीतले फक्त विचारायचे आहेत। 2019ला विधानसभेची निवडणूक झाली। विधानसभेच्या निवडणुकीला शिवसेना भाजप हे एकत्र सामोरे गेले। आमच्या प्रत्येकाच्या पत्रकावर वंदनीय बाळासाहेबांचा फोटो होता आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा फोटो होता, उद्धवजींचा फोटो होता आणि देवेंद्रजींचा फोटो होता। असं असताना 160 पेक्षा जास्त जागा निवडून आल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाण्याची गरज काय होती, याला नक्की शब्द काय म्हणतात? तर माझ्या वाचनात जे आलेलं आहे आणि मी जे काही विद्वान लोकांशी बोललेलो आहे त्यांनी मला असं सांगितलं ही खरी मतदारांबरोबर झालेली गद्दारी आहे आणि म्हणून ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्यांना गद्दार हाच शब्द आठवणार आणि त्यांच्या दृष्टीनं हा गद्दार दिन जरी असला तरी आमच्या दृष्टीनं स्वाभिमान दिवस आहे, स्वाभिमानी दिवस आहे। कारण बाळासाहेबांचा तंतोतंत विचार पुढे नेण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून दोघांनाही मला धन्यवाद दिले पाहिजेत, एकनाथजी शिंदे साहेबांना आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांना। या 10-11 महिन्यामध्ये महाराष्ट्राला विकासात्मकदृष्ट्या जो माघारी गेलेला होता त्याला परत पुढे आणण्याचं काम या दोघांनी मिळून केलं आहे। म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे आमच्या आयुष्यामध्ये आहे। या 8-10 महिन्यामध्ये 11 महिन्यामध्ये जर आपण बघितलं असाल अनेक ऐतिहासिक निर्णय या दोघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहेत। काही लोक त्याच्यावर टीका करतात, काही लोक उलटं-सुलटं बोलतात, काही लोक याला वेगवेगळ्या पद्धतीच्या उपमा देतात, पण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जर तुम्ही जाल, महाराष्ट्राच्या मतदारांपर्यंत जर तुम्ही जाल तर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींनी अतिशय चांगल्या पद्धतीची विकासात्मक जडणघडण महाराष्ट्राच्या दृष्टीने केलेली आहे, ही जनता बोलायला लागलेली आहे। मुंबईचा जर विषय आपण बघितला तर मुंबईमध्ये दरवर्षी जे खड्डे पडायचे त्याची पाहणी व्हायची, परंतु भविष्याच्या 20, 22, 25 वर्षामध्ये मुंबईकरांना खड्ड्याला सामोरं जायला लागू नये म्हणून पूर्ण मुंबईचे रस्ते काँक्रिटीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय या दोघांनी मिळून घेतला आणि म्हणूनच काही लोकांना दुःख होतं आहे, काही लोकांच्या पोटात दुखतं आहे, काही लोकांना पोटसूळ उठलेला आहे। मुंबईचं डांबरीकरण कायमचं रद्द झालं, त्याच्यामुळे डांबर टाकण्याची सिस्टीम बंद झाली, खड्डे पडण्याची सिस्टीम बंद झाली, ह्याचं दुःख काही लोकांना आहे आणि म्हणून मुंबईचा विकास कसा करायचा, मुंबईच्या लोकांना न्याय कसा द्यायचा, मुंबईच्या लोकांना न्याय देत असताना तो पारदर्शक कसा असला पाहिजे, हा एक नवा पायंडा एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुंबईकरांनी बघितलेला आहे। कालचा वर्धापन दिन ज्या पद्धतीनं जल्लोषात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली साजरा झाला हा ऐतिहासिक क्षण आमच्यासाठी होता। कारण बाळासाहेबांचा विचार पुढे नेत असताना, उठाव केलेला असताना आमचा हा पहिला वर्धापन दिन होता आणि तो देखील अतिशय सक्षमपणानं, अतिशय चांगल्या पद्धतीनं हा साजरा झाला। त्याच्या पूर्वसंध्येला आमदार मनीषाताई कांदेंनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला, पण हा प्रवेश केल्यानंतर त्यांना कोणीतरी कचरा म्हटलं, त्यांना कोणीतरी 40 कोटी रुपयाचं काहीतरी फाईल आहे अशा पद्धतीचं सांगितलं। मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे की विरोधकांना की ज्या पद्धतीनं स्वतःकडे कार्यकर्ता असताना तो चांगला असतो आणि दुसरीकडे गेला की तो वाईट असतो,
ही लोकशाहीतली भूमिका काही लोकांनी सोडली पाहिजे. आता काही लोक ते प्रवेश करून घेत आहेत. मग ते प्रवेश करून घेत असताना आम्ही असं म्हणायचं का की त्यांनी किती खोके घेतले? शेवटी लोकशाहीतली ही प्रक्रिया आहे. मी ज्यावेळी राज्यमंत्री होतो, मी ज्यावेळी राज्यमंत्रीपदाचा मी राजीनामा दिला आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यावेळी मी किती खोके घेतले होते? त्याच्यामुळे मी राज्यमंत्री म्हणून त्यावेळी प्रवेश केला, त्यावेळी ते आनंददायी वातावरण होतं, आनंदाचं वातावरण होतं, त्यावेळी मी चांगला होतो. पण ज्यावेळी लोकशाहीच्या माध्यमातून शिंदेसाहेबांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आम्ही वाईट झालो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की पूर्वीच्या राज्यपालांना पत्र लिहायचं, अन्य कुठंतरी पत्र लिहायचं आणि आपला TRP वाढवायचा, याच्यापेक्षा ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब लोकांमध्ये राहून काम करत आहेत, लोकांमध्ये राहून जनतेची सेवा करत आहेत, लोकांमध्ये राहून लोकांची विकासाची कामं करत आहेत, ही भूमिका जर आपण घेतली तर मला असं वाटतं की राजकीय टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या जनतेसाठी भविष्यामध्ये काय करणार आहोत ही सांगण्याची आता वेळ आलेली आहे. परंतु ते न सांगता एक 3-4 शब्दप्रयोग करायचे, कायमस्वरूपी हिणवण्याचा प्रयत्न करायचा. पण हे हिणवता हिणवता एक एक आपल्याकडनं दूर जातोय, त्याचं आत्मचिंतन देखील काही लोकांनी केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही देखील 25-25, 30-30 वर्ष राजकारणामध्ये आहोत. शिबिर याचा अर्थ काय असतो? शिबिरामध्ये मंथन केलं जातं, शिबिरामध्ये चिंतन केलं जातं, शिबिरामध्ये आत्मपरीक्षण केलं जातं. जर आपण जिंकलेलो असू तर आपल्या कार्यकर्त्यांनी जमिनीवरच राहिलं पाहिजे, जमिनीवरच राहून सेवा केली पाहिजे, अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं जातं. आणि आपण जर हरलेलो असू तर त्याचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं जातं. 2-3 दिवसापूर्वी शिबिर झालं, एक कलमी कार्यक्रम. एकनाथ शिंदेसाहेबांना शिव्या घालायच्या, एकनाथ शिंदेसाहेबांबद्दल बदनामीकारक बोलायचं, आमच्या 40 लोकांबद्दल बदनामीकारक बोलायचं. याच्या पुढचा अजेंडा काय याचं उत्तर मात्र कोणाकडेच नाही आहे. नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करायची. मला अजून एक जे अजूनपर्यंत कळलेलं नाही, एक 5-6 दिवसापूर्वी तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकलं आणि तुमच्याच माध्यमातून आम्ही बघितलं की विरोधी पक्षनेते अजितदादांनी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यानंतर कर्तृत्व असलेलं नेतृत्व हे नरेंद्र मोदी साहेब आहेत असं स्वतःहून सांगितलं. पण त्याच महाविकास आघाडीमध्ये असलेले काही लोक हे नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करतात. याच्यातूनच लक्षात येतं की महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नाही. मी परवा देखील असं सांगितलं होतं की महाविकास आघाडी अलबेल आहे की नाही ह्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. सामनामधनं आमच्यावर टीका होऊ शकते, मी समजू शकतो, पण सामनामधनं नाना पटोलेंवर टीका होते, सामनामधनं अजितदादांवर टीका होते, सामनामधनं शरद पवार साहेबांनी राष्ट्रीय पक्ष कसा बनवायचा हा उपदेश केला जातो. मला असं वाटतं की सगळ्यांचे मार्गदर्शक आणि सगळ्यांचा मार्गदर्शक हा सामना पेपर बनलेला आहे. त्याच्यामुळं महाविकास आघाडी वज्रमूठ जी आहे ही किती दिवस टिकेल हे मला माहिती नाही. आणि म्हणून जसं 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं तसं पुन्हा एकदा जबाबदारीने सांगतो, त्याची सुरुवात परवा झाली. असे अनेक विधानसभेचे आमदार हे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत. परवा याची सुरुवात झाली. हळूहळू एक प्रत्येक पक्षाला धक्का देण्याचं काम हे शिवसेना आणि भाजपकडनं केलं जाईल. आणि हे सांगत असताना दुसरी महत्त्वाची गोष्ट या दिवशी मला सांगायची आहे की काल जे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की भविष्यातल्या आमच्या ज्या निवडणुका आहेत त्या एकनाथजी शिंदे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली होतील, महायुतीनं होतील आणि शिवसेना, भाजप आणि RPI अशा महायुतीचाच महापौर मुंबई महानगरपालिकेवर असेल आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका याच महायुतीच्या माध्यमातून आम्ही जिंकू. मला वाटतं की हेच महत्त्वाचं आहे की लोकशाहीमध्ये आता आपण जर सगळ्यांचाच इतिहास बघितला तर प्रत्येकजण कुठच्या ना कुठच्या पक्षातनं कुठेतरी गेलेला आहे. मग ते सगळे गद्दार आहेत का? मी मुद्दाम महाविकास आघाडीतल्या सगळ्यांचा जर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमधनं फुटून बाहेर तयार झालेला आहे. नानासाहेब पटोले हे देखील काँग्रेसमध्ये होते, नंतर भाजपमध्ये होते, नंतर काँग्रेसमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की हा लोकशाहीतला विचार आहे
आणि म्हणून पक्ष बदलला म्हणून तो ताबडतोब गद्दार होतो असं मत काँग्रेसचं नसावं यासाठी त्यांनी आंदोलन केलं नाही. 1 जुलैला मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे आदित्य ठाकरे नेतृत्व करून मोर्चा काढणार आहे. लोकशाहीमध्ये ते जरी आमच्यावर टीका करत असले तरी प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा, प्रत्येकाला लोकशाहीच्या मार्गानं स्वतःचं मत मांडण्याचा नक्की अधिकार आहे. पण तो मोर्चा नक्की कशासाठी आहे? डांबरीकरणाची कामं रद्द झाली म्हणून आहे, काँक्रिटीकरण होतं आहे चांगलं म्हणून आहे, मुंबईचं सुशोभीकरण होतं आहे म्हणून आहे, कोस्टल हायवे लवकर पूर्ण होतं म्हणून आहे, की नावाशिवाचा ब्रिज जो आहे म्हणजे रायगड जे 2.5 तासामध्ये होतं ते 17 मिनिटामध्ये येतं आहे म्हणून आहे. हे लोकांना कळलं पाहिजे. कारण या 10 महिन्यामध्ये रखडलेले सगळे प्रकल्प मेट्रो सकट हे मार्गी लावण्याचं काम एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींनी केलं आहे. मला असं वाटतं की जी विकास कामं होत आहेत त्याचं समर्थन करण्यासाठी हा मोर्चा असावा. एसआयटीची चौकशी लावल्याबद्दल हा मोर्चा काढला जातोय असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. आपण कसं बघतो? शेवटी महानगरपालिकेमध्ये पूर्वी काय घडलं आहे हे तपासणं गरजेचंच आहे. आणि त्याच्यासाठी जर चौकशी लागलं म्हणून जर कोण मोर्चा काढत असतील तर हे आपण जी केलेली कृत्य आहेत ती कुठेही बाहेर येऊ नयेत यासाठी केलेला आकांतांडव आहे. म्हणून मला असं वाटतं की लोकशाहीच्या मार्गानं जरी हा मोर्चा निघत असला तर नक्की तो कशासाठी आहे? जी विकास कामं आहेत ती लोकांच्या निदर्शनास येऊ नयेत म्हणून हा मोर्चा आहे, की जी विकास कामं झालेली आहेत ती चांगली झालीत पण ती लोकांना कळू नयेत यासाठी काढलेला मोर्चा आहे? याचा खुलासा त्यांनीच केला पाहिजे. सगळीकडे पक्षप्रवेश होत आहे तर दुसरीकडे काल कोर्टाने म्हटलेलं आहे की स्वतःच्या अंगावरचे काही टाकलं होत नाही. हा त्यांचा विचार आहे ना. शेवटी ते त्याच्यामध्ये हे पण बोललेले आहेत की मला यादी द्या, मीच सगळ्यांना पाठवून देतो. त्याच्यामुळे यादी द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. यादी हळूहळू तयार होते, यादी आमच्याकडे तयारच आहे. पण मनीषाताई ज्यावेळी पक्षामध्ये आल्या त्यावेळी त्यांनी काय सांगितलं की 40 आमदार बाजूला का गेले ह्याचं जर आत्मचिंतन आणि आत्ममंथन हे जर होत नसेल, नवीन आलेले लोक आमच्यावर जर अन्याय करत असतील तर मी हा निर्णय घेतला हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं तिथं राहूनसुद्धा काय परिस्थिती झाली याचं विश्लेषण स्वतः मनीषाताईंनी केलं. त्याच्यावर मला बोलण्याचा काही अधिकार नाही. मी काल आपलं आठवत असेल मी असं बोललो की उरलेल्या शिवसेनेमधले कार्यकर्ते जेवढं बोलत आहेत त्याच्यापेक्षा जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी बोलत आहेत. म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते हे राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी झालेत का अशी एक शंका निर्माण होते. आंदोलन झालं, त्याच्यावर पोलीस कारवाई झाली, याच्यामध्ये मला काही जायचं नाही. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये पलटवार जर कोणी केला गद्दारीच्यावरनं तर ते कोणाला सहन होणार आहे का? आज ठीक आहे, तुम्हाला आम्हाला 40 आमदारांना गद्दार म्हणताना फार सुख मिळत असेल, फार आनंद वाटत असेल, पण ग्राउंड रियालिटी काय आहे? ग्राउंड रियालिटी 3 महिन्यापूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये 1 नंबरला भाजप आलं, 2 नंबरला शिवसेना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची, 3 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस, 4 नंबरला काँग्रेस आणि 5 नंबरला उरलेली शिवसेना. ही सध्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. 8 दिवसापूर्वी पोटनिवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या, तिथं सहकार क्षेत्रामध्ये आम्ही पदार्पणच कधी केलं नव्हतं, तिथं आम्ही 45% आलो. तर मला असं वाटतं की अशा आंदोलनांचा आणि आम्हाला शिवीगाळ करून आम्हाला गद्दार म्हणून कोणाचीही मतं वाढणार नाहीत, उलट मतं कमी होतील. कारण गद्दार शब्द वापरण्यापलीकडे दुसरं काहीच राहिलेलं नाही हे आता महाराष्ट्राला कळलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांची बैठक घेतली. त्या बैठकीत असं म्हटले महानगरपालिका अस्तित्वात नाही आहे, पैशांची उधळपट्टी केली जाते, मुंबईला बाप ज्या पद्धतीनं नालेसफाईची कामं सुरू आहेत, ज्या पद्धतीनं काँक्रिटीकरणची कामं सुरू होत आहेत. इव्हन मी एक साधं उदाहरण आपल्याला मी सांगतो. मला परवा परदेश दौऱ्यामध्ये प्रकाश छाबरिया नावाचे एक उद्योजक भेटले होते. पोचपावती सरकारला कशी आहे सांगतो, त्याला तुम्ही फोन लावून विचारू शकता. त्यांनी मला सांगितलं की मी ऑनलाईन असेल, फेसबुक लाईव्हनं असेल किंवा व्हिडिओ कॉलवर ज्यावेळी मुंबई बघतो ते मुंबई बदलली याची जाणीव मला होते. आणि मुंबई खऱ्या अर्थानं आता आंतरराष्ट्रीय शहर झालं आहे असं आम्हाला वाटायला लागलं आहे. हे परदेशातले इंडस्ट्रीज म्हणायला लागले आहेत. त्याच्यामुळे ह्याच्याकडे मी जात नाही. नुकताच आपण लंडन दौरा
मी 2 दिवस टेक UK नावाची तिथली संस्था आहे त्याला भेट द्यायला गेलो होतो. आमच्या तिथे 70 CEOशी बैठक झाल्या. मॅग्नेटिक महाराष्ट्र आम्ही नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये करतो आहे. आम्ही ब्रिटन गव्हर्नमेंटला एक विनंती केली की त्यांनी आमच्यासोबत मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये काम करावं. तिथल्या अनेक NGOना आम्ही विनंती केली की त्यांनी अन्य देशातले इंडस्ट्रियलिस्ट या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि आपल्याला आठवत असेल की 2019-20ला महाराष्ट्र उद्योग जगतामध्ये 1 नंबरला होता. त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतरच्या वर्षी गुजरात हा 1 नंबरला गेला आणि त्याच्यानंतरच्या वर्षी कर्नाटक हा 1 नंबरला गेला. आणि या 2 वर्षाची जर गॅप सोडली तर पुन्हा एकदा या 11 महिन्यामध्ये 1,18,000 कोटीची परकीय गुंतवणूक आणून महाराष्ट्र पुन्हा एकदा 1 नंबरला आलेला आहे. हे सांघिक यश आहे. हा सर्वे आम्ही केलेला नाही. हा सर्वे RBIनं केलेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीनं केलेला आहे. आणि म्हणून आमची जबाबदारी संपली नाही. अजूनही फॉरेन इन्व्हेस्टमेंट यावी आणि महाराष्ट्रातली बेरोजगारी दूर व्हावी यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. सर, आजची सर्व माजी नगरसेवकांची बैठक सिनेमाभवनला झाली. त्यामध्ये काही नगरसेवक हे गैरहजर होते आणि आजारपणाचं कारण दिलेलं आहे. यावरून काय आपण बाकी व्यक्त करू शकता की जे आपल्या सोबत असतील? नाही, त्यांची यादी बघावी लागेल आणि ती यादी बघितल्यानंतर खरं आजारपण आहे की राजकीय आजारपण आहे हे बघावं लागेल. पण मला असं वाटतं की बहुसंख्य राजकीय आजारपणच असेल आणि त्यांनी देखील मार्ग स्वीकारलेला असेल. हळूहळू आता लक्षात येईल. पुढच्या काही दिवसात हे जे गैरहजर नगरसेवक आहेत ते आपल्यासोबत दिसतील? तिथे बसलेल्यापैकी पण दिसतील. गैरहजर तर दिसतीलच, पण जे हजर होतील त्याच्यातले पण दिसतील. स्वाभिमान दिवस आप मना रहे हैं और दूसरी तरफ नहीं, मना नहीं रहे. हमारे लिए स्वाभिमान दिन है क्योंकि पिछले साल यही तारीख पे आदरणीय एकनाथ शिंदे साहब ने वंदनीय बाला साहब का विचार आगे ले जाने के लिए उठाव किया था और उसका समर्थन हम 50 MLAs ने किया था. इसलिए हमारे लिए ये स्वाभिमान दिन है क्योंकि हम बाला साहब का विचार आगे लेके जा रहे हैं. और जो इसको गद्दार दिन बोल रहे हैं, उन्होंने 19 साल में जो इलेक्शन हुआ था उसमें मोदी जी का और वंदनीय बाला साहब का फोटो लगा के वोट मांगे थे और बाद में वो कांग्रेस के साथ चले गए. लेकिन बाला साहब का ये विचार था कि कांग्रेस के साथ नहीं जाना चाहिए और वो विचार लेके हम आगे जा रहे हैं. इसलिए हमारे लिए वो स्वाभिमान दिवस है. और 19 साल में उन्होंने गद्दारी की थी, इसलिए उनके लिए वो गद्दार दिन है. BMC चुनाव को लेकर किस तरह से देख रहे हैं आगे? BMC चुनाव में शिवसेना, भाजप, RPI का ही महापौर होगा. ये पहले से मैं कह रहा हूँ, आज नहीं, पहले से ही कह रहा हूँ और उसकी शुरुआत परसों हो गई है. अभी थोड़े थोड़े दिन में और ऐसा एक एक धक्का उनको मिलेगा. सर, गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की वर्धेतले आमदार जे आहेत सुनील शिंदे यांचा कुठे साईडलाईन झाला तर येत्या काही दिवसात आपल्या पक्षात प्रवेश करतील मुख्यमंत्र्यांच्या. सुनील शिंदे हे कार्यक्षम आमदार होते. दुर्दैवानं त्यांना विधान परिषदेवर जावं लागलं. पण त्याग काय असतो हा सुनील शिंदे साहेबांनी दाखवून दिलेला आहे. आणि सुनील शिंदे साहेबांच्या समोरच आव्हान उभं राहणं ही खरोखरच त्यांच्या दृष्टीनं नाही, एका सच्च्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं चुकीची बाब आहे. आणि म्हणून कदाचित ते नाराज आहेत की नाही मला माहीत नाही, परंतु नाराज असतील तर शिंदेसाहेब त्यांचं नक्की स्वागत करतील. नाही, किशोरीताईंशी मी बोललेलो नाही, परंतु शेवटी प्रत्येकाचं मत असंच होणार आहे की समाजामध्ये जाऊन सामाजिक काम करणारा, लोकांना बरोबर घेऊन जाणारा, सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री जर असेल तर त्यांच्यासोबतच राहिलं पाहिजे अशी सगळ्यांची भावना आता निर्माण होईल. सर, BMC के जो बजट है उसको लेकर कि हर बार हमने देखा कि मानसून को लेकर के 100 करोड़ रुपए खर्च किए जाते थे, लेकिन परेशानियां मुंबई में होती थी. लेकिन क्या घोटाला होता है उसे लेकर के दीपक केसरकर जी ने कहा कि जांच होने की जरूरत है. आप भी कह रहे हैं कि इस मामले की जांच होनी चाहिए क्योंकि आप भी उस वक्त शिवसेना के साथ ही थे. तो इस चीज़ को आप किस तरह से? नहीं, जांच तो होनी चाहिए क्योंकि उसमें क्या है वो देखना तो चाहिए, लोगों के सामने आना चाहिए. और जो जांच हो रही है वो अच्छी बात है.
अगर इसमें कोई नहीं रहेगा तो उसका नाम नहीं आएगा, और अगर कोई रहेगा तो उसका नाम आएगा। तो महाविकास आघाड़ी कह रहे हैं आप कब करेगी पता नहीं, क्या होता है आपको बोलना? नहीं, मैंने ये महाविकास आघाड़ी के बारे में ये नहीं कहा। मैंने ये कहा कि महाविकास आघाड़ी के जो अलग अलग नेता है वो नरेंद्र जी मोदी साहब के ऊपर कुछ ना कुछ बयान देते हैं, उनके ऊपर टिक्का टिप्पणी करते हैं, लेकिन महाविकास आघाड़ी के एनसीपी के जो विरोधी पक्ष नेता है अजीत दादा पवार साहब ने परसों ये कहा है कि पंडित जवाहरलाल नेहरू और इंदिरा गांधी जैसा कर्तृत्व नरेंद्र मोदी साहब के पास है, और वो उनके कर्तृत्व के साथ ही पूरा काम कर रहे हैं और ये इलेक्शन जीत रहे हैं। ये अजीत दादा ने बोला है, इसलिए मैंने बोला कि जो वज्रमुठ है वो है या नहीं ये पता नहीं चलता। सर आपने एक बात ये भी कहा कि अब जो है महाविकास आघाड़ी सामना के जरिए चल रहा है, क्योंकि सामना में जो चीज़ें आती हैं उस पर ये चीज़ें डिपेंड करती है, लेकिन सामना में बरगोले के खिलाफ भी लिखा जाता है, अजीत दादा के खिलाफ भी लिखा जाता है, आप उसको क्या कहेंगे? नहीं, सामना अभी तो हर एक पार्टी का मार्गदर्शक बन गया है। शरद पवार साहब का मार्गदर्शक बन गया है, क्योंकि शरद पवार साहब ने राष्ट्रीय पार्टी कैसी बनानी चाहिए वो भी उसमें आता है। हमारे ऊपर भी टीका होती है। नाना पटोले साहब ने क्या करना चाहिए, वो कैसे काम कर रहे हैं, कैसा काम करना चाहिए। राहुल गांधी साहब ने क्या करना चाहिए वो भी सामना में आता है। अजीत दादा ने क्या करना चाहिए, अजीत दादा सुबह कहाँ गए, वापस कैसे आए, ये भी उसमें गाइडेंस होता है। केजरीवाल ने क्या करना चाहिए वो भी वो बोल देते, वहाँ बिहार में क्या होना चाहिए वो भी बोल देते, लेकिन अपने यहाँ क्या चल रहा है वो सामना में से नहीं लाते। इसलिए सामना है हर एक पार्टी का अभी मार्गदर्शक बन गया है। संजय राउत हमेशा कहते हैं कि चुनाव नहीं लिया जा रहा है जानबूझ करके, क्योंकि उनको पता है कि चुनाव लेंगे तो परिणाम क्या होगा, और गद्दार दिवस के तौर पर के वही आगे आकर के चीज़ें कर रहे हैं। तो आपको क्या लगता है कि इनके बात में एक आदमी सुबह से नहीं, तीन आदमी, एक नहीं, तीन आदमी सुबह से शाम तक गद्दार बोल के कुछ भी फर्क नहीं पड़ता। महाराष्ट्र के जो मतदार है उनको मालूम है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री कैसे काम कर रहे हैं, महाराष्ट्र की जनता विकास के साथ है। ये तीन लोगों का कोई भी नहीं सुनता। जस्ट एक अपडेट आलेली आहे। जितेंद्र आव्हाडांनी नुकतंच ट्विट केलेलं आहे की राष्ट्रवादीच्या बैठकीत महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली। एका सर्वेतनं राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। आपकी बार एनडीए सरकार असल्याने ट्विट महाविकास आघाडी सरकार असं ट्विट केलं। प्रत्येक कार्यकर्त्याला स्वतःच्या पक्षाची बाजू मांडण्याचा अधिकार आहे, स्वप्न बघण्याचा अधिकार आहे, सर्वे करण्याचा अधिकार आहे। त्याच्यामुळे स्वप्न आणि सर्वे जर कोणी केला असेल आणि स्वप्न जर कोणी बघितलं असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, त्यांच्यावर टीका का करावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।